वसमत शहरातल्या जिल्हा परिषद मैदान वाचविण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे तहसीलदार यांना निवेदन। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील जिल्हा परिषद मैदान हे जतन करून ते सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी कायम खुले ठेवावे या मागणीसाठी वसमत शहरातील संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शहरातील हे मैदान सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यावेळी करबसव शिवाचार्य महाराज, गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह वसमत शहरातील समाजातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनभावनांचा आदर करून मैदानाच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी वीरशैव लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी करबसव शिवाचार्य महाराज काय म्हणाले ऐकूया। वसमत शहर स्थित जिल्हा परिषद मैदान ज्याला म्हणतात ते सर्व नंबर 140, 41 आणि 42 ही सरकारी शाळेचं नाव या सातबारा आहे। 1893 लाशीन मठ संस्थान, सिद्धेश्वर मठ संस्थानचे गुरुवर्य यांनी 1893 तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी शाळेसाठी शिक्षणासाठीची जागा मागितली होती। त्यांच्या मागणीनुसार मठाधिपतींनी त्यावेळेस 12 एकर 3 गुंठे जागा त्यांना दिली, पण 21 गुंठ्यामध्ये पूर्वजांच्या समाध्या आणि विहीर असं ते प्राचीन असल्यामुळे अवशेष त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी तेवढी समाधीची जागा 21 गुंठे सोडून 12 एकर 3 गुंठे 40, 41 आणि 42 मधील जमीन दान म्हणून शाळेसाठी दिली आणि त्याच्यावर याचा उपयोग शाळेसाठीच व्हावा, दुसरा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी सिद्ध होऊ नये। आणि 21 गुंठे जागा ही मठालाच 1923 पर्यंत ही मठाच्याच नावे वर्ग 2 मध्ये होतं इथे आणि त्या माध्यमातून त्याचा अप्लिक करून 21 गुंठे स्वतंत्र जागा होती। पण स्वातंत्र्यानंतर मग त्या ठिकाणी समाजकंटकाच्या माध्यमातून समाधी उद्ध्वस्त करण्यात आली, विहीर बुजवण्यात आली आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाचा एक प्रकारे सुरू झाला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी सातबारासुद्धा 21 गुंठे मठाच्या नावाने जी होती ते पुन्हा खतरापत्राने सातबारा शाळेच्या नावे आलेलं आहे। आणि आमचं म्हणणं एवढं आहे का तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा कुठल्याही प्रकारचं फूट असं विविध कार्य त्या ठिकाणी होऊ नये। शाळेच्या माध्यमातून तिथे शिक्षणाचं कार्य व्हावं आणि मठाने जे 21 गुंठे जागा राखून ठेवलेली आहे सर्व नंबर 142 मधील ती जागा समाधीची सुरक्षित करून त्याचा स्वतंत्र सातबारा करून नंतरच त्यांनी आपले जे शिक्षणाचं जे काही बांधकाम किंवा ज्या काही त्या ठिकाणी त्यांना कार्य करायचं आहे ते करू शकतात। आपण एक मागणी केली की शाळा किंवा जे काही आपण संस्था जे काही क्रीडांगण आपण करत आहे याचे मूळ मालक जे आहे ते करमळ या गुरु करबसय्या लाशीन मठ संस्थान वसमत आहे। तर आपण जे काय कार्य केलं ते 12 एकर 3 गुंठ्यामध्ये तिथे जे काही आपलं शिक्षणाच्या माध्यमातून कार्य कराल त्याला कमळे या गुरु करबसय्या यांचं नामाभिधान द्यावं आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वे नंबर 139 मधले 21 गुंठे मठाच्या नावे केल्यानंतर मग त्या ठिकाणी करावं एवढंच आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि आमचा सर्वे नंबर 142 मधील 21 गुंठे जागा मठाच्या नावे समाधीस्थळ सुरक्षित करून स्वतंत्र केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण वा बांधकाम त्या ठिकाणी करण्यात येऊ नये, अन्यथा समाज बांधव व मठाधिपती सर्व साधू संत या ठिकाणी एकत्र येतील, धरणे आंदोलनं करतील, उपोषणे करतील, अन्नत्याग करतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे या ठिकाणी त्या जागा आणि समाजाचे पवित्र स्थान, धर्माची भावना दुखावू नये, श्रद्धेचं ते स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ इतकंच या ठिकाणी सांगतो। आणि सर्वांना या माध्यमातून शासनाला, प्रशासनाला व राजकीय मंडळीला विनंती करतो का ते धार्मिक बाब आहे, समाजाची बाब आहे, प्रतिष्ठेची बाब आहे, श्रद्धा त्या ठिकाणी त्या समाधी स्थळाची अवहेलना होऊ नये, तिथे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये। 21 गुंठे जागा वगळून बाकीच्या जागी आपण शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जे करता येईल ते करा। 12 एकर 3 गुंठ्याला आमचा विरोध नाही, पण 21 गुंठे स्वतंत्र मठाच्या नावे होऊन सुरक्षित झाल्याशिवाय मात्र तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम किंवा अतिक्रमण खड्डे वगैरे करणे काहीही करू नये।
अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही करू.